रूपा सगुण सुंदर 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 वा रूपा सगुण सुंदर रूपा सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा अफुल सिंहासन नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन इतके द्यावे मला दीना विश्वनाथ दीना बंधो विश्वनाथ दीना बंधो विश्वनाथ दीनबंधु विश्वनाथ दीनबंधु विश्वनाथ माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा अफुल सिंहासन जब
निराधार जवळी राहे निरंतर जवळ राहे निरंतर जवळ राहे निरंतर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा आपण सिंहासन ट्रबल घ्या ट्रबल. धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर
नामाचा संसार जेथे गजानन नामाचा जेथे गजानन नामाचा जेथे गजानन नामाचा कांता पुत्र बंधुजन अवघे शरण देवासी शरण देवासी शरण देवासी पुत्र तुझ्या अवघे शरण देवाचे अवघे शरण देवाचे अवघे शरण देवाचे घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव वदती शिव शिव वदती शिव शिव उद्योग करते वाचे वदते शिव शिव वदते शिव शिव वाचे वदते शिव शिव भावी करीती शिव पूजा दुजा भावार्थ दुजा भावार्थ नसे दुजा भावार्थ शिव पूजा नसे तुझा भावार्थ नसे तुझा भावार्थ नसे तुझा भावार्थ हरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव वदती शिव शिव वदती शिव शिव वाचे वदते शिव शिव वदते शिव शिव वाचे वदते शिव शिव कांता पुत्र बंधुजन अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी पुत्र बंधुजन अवघे शरण देवाचे अवघे शरण देवाचे अवघे शरण देवाचे मन्मथासी सेवा घडो द्वारे पडो ये आचा पडो ये आचा पडो ये आचा सेवा घडो द्वारी पडो ये याचा द्वारी पडो ये याचा द्वारी पडो ये याचा मन्मथासी सेवा घडो द्वारे पडो ये याचा पडो ये याचा पडो ये याचा मनासे सेवा घडो द्वारी पडो ये याचा द्वारी पडो ये याचा द्वारी पडो ये याचा कांता पुत्र बंधुजन पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन अवघे शरण देवासी शरण देवासी पुत्र बंधुजन अवघे शरण देवाचे शरण देवाचे अवघे शरण देवाचे शंकर उमा शंकर उमाये शंकर उमा शंकर उमा जय जय शंकर उमाये
जेते गजर
पुत्र बनतो जना अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी कांतापुत्र बंधुजन कांतापुत्र बंधुजन अवघे जनता अवघे चरण देवाची अवघे चरण देवाचे कांतापुत्र बनतो जना कांतापुत्र बनतो जना कांतापुत्र बनतो विण्याला अगोदर विण्याला विभूती लावून हार घालायचा विण्याचा आणि मग इकडे शिवहार 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 शिवहार
हॅलो हॅलो थोडा आवाज द्या की. धन्यतयाचा संसार इको राहू द्या. जेथे गजर नामाच कांता पुत्र बंधो जन अवघे शरण देवासी घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव भावे करीते शिव पूजा नसे तुझा भावार्थ. वाढी याचकासी अन्न करी भोजन अवश्य कांता पुत्र बंधो अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी. थोडंसं मीड द्यायला मीड. ओम नमो जी सदाशिवा. ओम नमो जी सदाशिवा. सदगत
जय दयाजी सदाशिव परब्रह्मद्वयानंद वैभव नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तमगती जय जियाग्रही वेदा परशिवा परब्रह्माणे नवे तुझा महिमा साकार होवनियामा पूर्वेसी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण जे कामर सर्वाहुन तयास प्रेमे शरणमी. थोडा बेस कमी करा माझा. हॅलो हॅलो हॅलो. संसार जेथे गजर नामाचा कांता पुत्र बंधू जन अवघे शरण देवासी शिवहर महाराष्ट्रातील थोर वीर शैव संत शिवयोगी संजीवन समाधीराजे संत शिरोमणी मन्मथ माऊली जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व परमपूज्य अध्यात्म विधाते वीरशैव शारदेचे कंठमणी वीरशैवांचे भाष्यकार भीष्माचार्य कर्मयोगी सर्वोदय गोंक्षणी शिवाचार्य अलंकार अम्मत्तूर भूषण वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य मंगलमय चरणी अनंत प्रणिपात कर. प्राप्त समयी असलेले काही वेळापूर्वी ज्यांच्या मधुर वाणीमधून सुंदर असं प्रवचन ऐकलं असे परमपूज्य सद्गुरू शंभोलिंग शिवाचार्य महाराज आंबे जोगाईकर यांच्याही दिव्य मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करू. वीरशैव लिंगायत धर्मातील जो मुख्य संस्कार आहे, जो सर्व संस्कारांचा राजा आहे, ज्याला आम्ही शिवदीक्षा संस्कार सोहळा या कार्यक्रमानिमित्त आयोजित कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्या शिवसंत परंपरेचा शिवसंप्रदायाचा ज्यांनी पाया रचला असे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शिवसंत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनी
प्रपंचाला धन्यता दिलेली आहे. शिवाहार हर 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 प्रपंचाला धन्यता दिलेली आहे. थोडा आवाज कडक करा. मेड द्या थोडं, म्हणजे हॅलो हॅलो, आणि बेस धन्यता दिलेली आहे. प्रपंचाला धन्यता का दिली? कारण अनेक अभंगामध्ये तुम्ही आम्ही धन्य हा शब्द देशाच्या पाठीमागं ऐकलेला आहे. धन्य हा शब्द संतांच्या पाठीमागं आम्ही ऐकलेला आहे, वाचलेला आहे, पाहिलेला आहे. धन्य हा शब्द गुरु महाराजांच्या पाठीमागं आम्ही शब्द वाचलेला आहे. धन्य हा शब्द संगतीच्या पाठीमागं आम्ही ऐकलेला आहे. धन्य हा शब्द कुळाच्या पाठीमागं आहे. धन्य हा शब्द आई वडिलाच्या पाठीमागं आहे. धन्य हा शब्द भक्ताच्या पाठीमागं वापरलेला आहे. पण आजच्या अभंगामध्ये माऊलींनी प्रपंचाच्या पाठीमागं धन्य हा शब्द वापरला. याचं कारण काय? कारण प्रपंचाच्या पाठीमागं धन्य हा शब्द जो वापरला, आमच्या प्रपंचाला जर परमार्थ करायचं असेल, प्रपंच परमार्थ आहे दोन्ही एक अंग. प्रपंच आणि परमार्थ ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता ती बाजू सांगण्याकरता 11:15 वाजलेले आहेत. जी आपली कीर्तनाची वेळ आहे ती संपण्याची वेळ आहे. आता वास्तविक पाहता आपण आता काहीच नाही बोलायला पाहिजे. गुरुराज माऊली घेऊन आपण आरती घ्यायला पाहिजे. कारण 11, 11:15च्या पुढं गेलं की ऐकणाऱ्यांची मनस्थिती नसते, आणि तुमची मनस्थिती पाहून आमची तर नसते. कारण तुम्हाला एक कार्यक्रम असतो, आम्हाला दररोज कार्यक्रम असतात. पण महाराज काय करणार, पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळा हजेरी लावली. बऱ्याच लोकांना दीक्षा घेण्यासाठी प्रत्येकाला हजेरी लावली. काही जण लावत आहेत, काही जण द्विधावस्थेमध्ये आहेत. जावं का नको, दीक्षा घ्यावी का नको? कारण दीक्षा घ्यायची म्हटलं तर डोक्यावरची केस काढावी लागतात. अवघड मोठा प्रश्न आहे. पण डोक्यावरची केस काढायची काही लोकांना लाज वाटते. त्याच्यावर नंतर बोलेन, सांगेन. पण 11:15 वाजलेले आहे. माऊलीने प्रपंचाच्या पाठीमागं हा धन्य शब्द हा वापरला. दुसरीकडं शिवदास माऊली म्हणतात की दिसत असे साच परिमिथ्य. इकडं माऊली म्हणतात धन्यता देतात, आणि शिवदास माऊली दिसत कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच आणि दिसत असे साच परिमिथ्य. म्हणले याचा अर्थ काय? सर्वसामान्य माणसानं काय करावं लागेल महाराज? एकीकडं मनमत माऊली असं म्हणतात, तर दुसरीकडं शिवदास माऊली तिकडं तसं म्हणतात. तिसरीकडं काय म्हणतात? संसार सुखाचा वाटला फुकाचा. एकीकडे तसंही म्हणतात आता वाटे त्याग. कारण काय म्हणतात माऊली, शिवदास माऊली दुसऱ्या अभंगामध्ये की झालो संसार कबाडी आणि सुख नाही पलघडी. मग एकीकडं असं बोलतात आणि दुसरीकडं माऊली दुसरी गोष्ट. जे वारकरी संप्रदायाचा ज्याने पाया रचला ते ज्ञानेश्वर माऊली, आणि ज्यांनी कळस काढला, जे कळस आहेत तुकोबाराय. तुकोबाराय काय म्हणतात? त्यांच्या भाषेतून जर सांगायचं म्हटलं तर तुकोबाराय म्हणतात, या संसाराच्या पायी देव संसारामुळे मला भगवंताचं स्मरण करता आलं नाही म्हणतात तुकोबाराय. आणि पुन्हा म्हणतात, आता कोणी नाही रे कुणाचे, आता कोणी नाही रे कुणाचे, एकलेच यायचे एकलेच जायचे. तुकाराम महाराज, संसारामुळं मला
परमेश्वराचं नामस्मरण करता आलं नाही संसारामुळं, आणि तेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोके अवघाचे संसार सुखाचा करीन. एकीकडे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, तुकोबर आहेत असं म्हणतात, मन्मथ माऊली इकडं असं म्हणतात, आणि शिवदास माऊली तसं म्हणतात. नेमकं महाराज मग कोणता प्रपंच खोटा आहे? कांता पुत्र जर कैकई सारखी जर कांता असेल तर तो प्रपंच खोटा आहे. रावणासारखा जर पुत्र असेल तर तो पुत्र खोटा आहे. हिरण्यकश्यपू सारखा जर बाप असेल तर तो बाप खोटा आहे, आणि दुर्योधनासारखा जर भाऊ असेल तर तो भाऊ खोटा आहे. मग तो दिसतसे साच परिमिथ्य. मग महाराज दिसतसे साच परिमिथ्य असं म्हणता, मग सर्वसामान्य माणसानं काय करायला पाहिजे? इकडे मन्मथ माऊली म्हणतात प्रपंच कसा आहे? सुखी हा संसार करा स्त्री संगती पण वेळोवेळा गीती गाई नाम. इकडं माऊली असं म्हणतात. पण नेमकं सर्वसामान्य माणसानं वागावं तरी कसं, जगावं तरी कसं? प्रपंच म्हणजे प्रपंचाला धन्यता देतात तो देश धन्य ज्या देशामध्ये गंगा वाहते, त्या देशातील महाराष्ट्र राज्य धन्य ज्या महाराष्ट्र राज्याची ओळख संतांची भूमी म्हणून आहे, त्या महाराष्ट्र राज्यामधील ते बीड जिल्हा धन्य ज्या बीड जिल्ह्यामध्ये शिवयोगी संजीवन समाधी राजे संत शिरोमणी मन्मथ माऊलींची संजीवन समाधी आहे. आणि मग तो लातूर जिल्हा धन्य ज्या लातूर जिल्ह्यामध्ये वीर मठाचे मठाधिपती राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज जे प्रति मन्मथ माऊलींचा अवतार आहे. मन्मथ माऊली हे कार्तिक स्वामींचा अवतार आणि राष्ट्रसंत हे मन्मथ माऊलींचा अवतार. आणि म्हणून हे सांगत असताना माऊलींनी सांगितलं तर महाराष्ट्र राज्य धन्य ज्या राज्याची संतांची भूमी म्हणून ही ओळख आहे, संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. महाराज याचा अर्थ इतर राज्यामध्ये संत झाले नाहीत का? प्रत्येक राज्यामध्ये संत झाले, पण महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले ना तेवढे संत कुठल्याच राज्यामध्ये नाही झाले, म्हणून याची ओळख संतांची भूमी म्हणून आहे. ठीक आहे महाराज. ते हात धन्य जे किमान कीर्तनामध्ये बसल्यावर तरी उगाच टाळी वाजवतात. ते मुख धन्य ज्या मुखानं भगवंताचं नामस्मरण केलं जातं. ते डोळे धन्य ज्या डोळ्यानं फक्त भगवंत पाहण्याची इच्छा आहे. ते पाय धन्य ज्या पायानं तीर्थयात्रा पदयात्रा केलेली आहे. आणि मग ते धन धन्य जे धन सत्कार्यासाठी दान धर्मासाठी अन्नदानासाठी खर्च केलं जातं. आणि जे धन सत्कार्यासाठी असं शिवदीक्षेचा कार्यक्रम म्हणा धार्मिक कार्यक्रम केलं आणि पट्टी मागायला गेल्याच्या नंतर उद्या या परवा म्हणून काही लोक परवाच करत नाहीत पट्टी देण्याची. मग असं जे म्हणतात असं जे करतात त्यांच्यासाठी सांगितलं बाबानो, जी माणसं या जन्मात दान धर्म करत नाही ती पुढच्या जन्मामध्ये सापाच्या जन्माला जातात. आणि जे कमिवलेलं जे धन आहे कुठंतरी पुरून ठेवलेलं मग त्याच्यावर कुंडली मारून बसतात. अजूनही बघा तुम्ही जिथं कुठं जर धन सापडलं तर तिथं साप सापडतात का नाही? हे कुंडली मारून त्याच्यावरती जाऊन बसतात. म्हणून आपण कमिवलेल्या धनाला जर पवित्र करायचं असेल तर त्याच्यासाठी दान धर्म हे आमच्या प्रपंचामध्ये असायला पाहिजे. आता पावसाळ्याचे दिवस आहे, धरण आता पाऊस चांगला होतोय बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणचे धरणाचे दरवाजे उघडले गेलेत ना, कारण पाणी खूप पडलेलं आहे, पाऊस खूप झाला. महाराज म्हणजे अवकाळी मुसळधार पाऊस ढगफुटी झाली म्हणतात आणि धरणाचे दरवाजे उघडले. धरण बांधत असताना धरणाला दरवाजे का बांधले जातात, का बसवतात? कारण पाऊस काळ जर जास्ती झाला तर दरवाजे जर नसतील तर धरण फुटून गेल्याशिवाय
राहणार नाही. मग धरण फुटू नये म्हणून त्याला दरवाजे बसवलेले असतात. तसं आपण कमविलेल्या संपत्तीचं जे आपण धरण बांधलेलं आहे कमवून त्याला जर दानरूपी धर्मरूपी सत्कार्यरूपी सत्कर्मरूपी जर तुमचे दरवाजे नाही बसवलात तर ते धन एक ना एक दिवस तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं उदाहरण म्हणजे आपल्या लातूरचं आहे. प्रपंचातलं प्रपंच प्रॉपर्टी खूप कमीली. पोरांना मला सांगितलं आई वडिलाला एकुलता एक पोरगा मला नावावर करून द्या, प्रॉपर्टी शेत जमीन घरदार जे काही असेल. आई वडिलांनी सांगितलं आम्ही आहोत तोपर्यंत देणार नाही. आणि शेवटी मुलानं काय केलं महाराज, तर नारळाच्या पाण्यातून विष दिलं. कुणाला? जन्मदात्या मायबापाला. बाप जाग्यावर तडफडून मेला. माईला दवाखान्यात नेल्यामुळं थोडं कमी झालं. दवाखान्यात नेल्यामुळं माय कशी तरी वाचली. मी सांगतोय कशासाठी, जर फक्त तुम्ही प्रपंचासाठी परमार्थासाठी जर आम्ही एकही रुपया नाही खर्च केला, धर्मासाठी सत्कार्यासाठी अन्नदानासाठी जर आम्ही नाही खर्च केला तर ते धन आपलं एक ना एक दिवस प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते धनधन्य जे सत्कार्यासाठी दान धर्मासाठी उपयोगी येतं. ठीक आहे म्हणले महाराज, प्रपंचाला धन्यता देण्याचं कारण काय आहे? कारण प्रपंच 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. मग या 4ही आश्रमामधून सर्वोत्तम आश्रम कोणतं असेल तर ते गृहस्थ आश्रम आहे. का? गृहस्थाश्रम कशावरून श्रेष्ठ आहे? 4 आश्रमामधून तुम्ही एक गृहस्थाश्रम बाजूला काढून ठेवा. कुठला आश्रम शिल्लक राहतो महाराज? एक गृहस्थाश्रम जर आम्ही बाजूला काढून ठेवलं तर कुठलंच आश्रम शिल्लक राहत नाही. का? गृहस्थाश्रमच नसेल तर ब्रह्मचर्य जन्माला येणार आहे कुठून? गृहस्थाश्रमच नसेल तर तुम्ही वानप्रस्थामध्ये जाणार आहेत कुठून? गृहस्थाश्रमच नसेल तर तुम्ही संन्यासाश्रमामध्ये जाणार आहेत कुठून? मग महाराज, मग संत तसं का म्हणतात की दिसतसे साच परिमिथ्य, आणि इकडे प्रपंचाला धन्यताही देतात? मग या प्रपंचाची उपलब्धी काय, प्राप्ती काय? जर विचार करा. कोणता विचार? या गृहस्थाश्रमाची उपलब्धी काय आहे? 12व्या शतकामध्ये मादिराज आणि मादलांबिका यांनी जर संसार केला नसता तर महात्मा बसवेश्वर महाराजांची भेट आपल्याला झाली असती का? त्यांचे वचन साहित्य आपल्याला हातामध्ये वाचायला मिळालं असतं? नाही. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी जर संसार केला नसता, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता ज्या विठ्ठलपंतांनी लग्न करून पुन्हा संन्यास घेतला, बरोबर आहे? विठ्ठलपंतांनी लग्न करून पुन्हा संन्यास घेतला. संन्यास घेतलेल्या पंतांना संताची भेट झाली. त्यांनी सांगितलं, पंत तुम्ही ज्या गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलेला आहे तो असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही. पुन्हा संसार करायला लावला आणि पुन्हा संसार केल्यामुळं झालं काय? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी संसार केल्यामुळं ज्ञानेश्वर माऊलींची भेट आपल्याला झाली. जर विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने जर संसार केला नसता तर ज्ञानेश्वर महाराजांची भेट आपल्याला झाली असती? नाही. 16व्या शतकामध्ये शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती यांनी जर संसार केला नसता तर शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींची भेट आपल्याला झाली असती. ज्या ग्रंथाचं आपण पारायण करतोय, ज्या ग्रंथाला आपण ग्रंथराज परमरहस्य म्हणतोय, त्या ग्रंथाचं आपल्याला पारायण करता आलं असतं? जो अभंग आपण कीर्तनासाठी घेतलेला आहे तो अभंग आपल्याला घेता आला असता कीर्तनासाठी? नाही. मन्मथ माऊलींची जी भेट झाली आहे ही संसाराची उपलब्धी आहे. आणि तदनंतर या 20व्या शतकामध्ये विश्वनाथ स्वामी आणि माता प्रयागबाई यांनी जर संसार केला नसता तर राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर महाराजांची भेट आपल्याला झाली असती? नाही. अरे मग ज्या प्रपंचाची प्राप्ती महात्मा बसवेश्वर आहे, ज्या प्रपंचाची उपलब्धी शिवयोगी ज्ञानेश्वर माऊली आहेत, ज्या प्रपंचाची उपलब्धी शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत, ज्या प्रपंचाची उपलब्धी राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली आहेत, ज्या प्रपंचाची उपलब्धी सद्गुरू शंभोलिंग शिवाचार्य महाराज आहेत आपले अंबेजोगाईकर, त्या प्रपंचाला नाव ठेवता येईल का? नाही. आणि त्या प्रपंचामध्ये
नावामध्ये जर त्या भगवंताचं नाव म्हणजे नाम असेल तर माऊली त्याच्या प्रपंचाला धन्यता देतात. धन्यतायाचा संसार धन्यतायाचा धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा. म्हणजे धन्य तयाचा संसार. संसार म्हणजे काय? संसरते इथे संसार हा जो कधीच पूर्ण होत नाही तो संसार. आमचे शंकराचार्य वेगळा संसार सांगतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं म्हणजे संसार. ज्ञानेश्वर माऊलींनी वेगळा संसार सांगितला. येसा ते आलिया ओळंगा शारंधरो नाही तरी संसार जाईल लया. त्यांनी वेगळा संसार सांगितला. काही लोकांना संसार म्हणजे कसा वाटला? महाराज संसार कसा आहे? संसार हा कपबशीच्या घराप्रमाणे आहे. संसार हा कपबशीच्या घराप्रमाणे आहे. त्यात स्त्रिया मात्र आत बशीसारख्या बसून असतात आणि बिचारे पुरुष मात्र त्या कपासारखे बाहेर लोंबकळतात. श्वाहार स्वार स्वार संसार म्हणजे काय? जे काही करतो मी करतो म्हणणं म्हणजे संसार आहे. आणि जे काही जे काही होत आहे ते मी करत नसून तो भगवंत माझ्याकडून करून घेत आहे ही आपल्या मनाची भावना असणं म्हणजे परमार्थ आहे. दुसरी गोष्ट परमार्थाची व्याख्या. स्वतःची चूक स्वतःला कळणं म्हणजे परमार्थ. परमार्थ परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ अशा धनाची प्राप्ती करून घेणं म्हणजे परमार्थ. ते धन कोणतं? प्रभू पाय हेची आमुचे हो धन. भगवंताच्या पायापाशी आपल्याला जागा मिळणं याच्यासारखं धन कुठलं नाही महाराज. कारण त्या धनाचा कोणी वाटेकरी होऊ शकत नाही, कोणी वाटा मागू शकत नाही. इथल्या धनामध्ये वाटे मागणारे भरपूर आहेत. आणि मग माऊलींनी सांगितलं मग संसार म्हणजे काय? मग तुम्ही आम्ही जो विचार केलेला आहे संसाराची व्याख्या, लेकरं मुलं बाळं बायको शेती धंदा म्हणजे हाच संसार सांगितलेला आहे. आणि हाच संसार जर आपल्याला परमार्थ करायचा असेल तर याच्यासाठी पहिली गोष्ट सांगितली ती नाम आणि ते भगवंताचं नाम. आणि ते भगवंताचं नाम घेत असताना जेथे गजर नामाचं म्हणजे मोठ्याने घेतलं पाहिजे आपण भगवंताचं नाम. काही काही लोकांना लाज वाटते देवाचं नाव घ्यायला सुद्धा. आणि मग का लाज वाटते? पण संत म्हणतात सांडोनी अळस लाज अभिमान करावे भजन प्रेमानंदे. भगवंताचं नामस्मरण करत असताना मोठ्याने करावं. का करावं? आम्ही जितकं देवाचं नाम भगवंताचं नामस्मरण मोठ्याने घेऊ ते आवाजाची सीमा जिथपर्यंत आहे त्या आवाजाच्या पलीकडं थांबतात. कोण? भजनी मंडळ नाही. आमच्यावर येणारी जी संकट आहेत, आमच्यावर येणारी जी विघ्न आहेत, अडचणी आहेत
ते त्याच्या पलीकडे थांबतात. पण आमचं कसं आहे, आम्हाला देवाचं नाव केव्हा आठवतं, थोडकं पेरायचं रान राहिलंय आणि आभाळ इकडून भरपूर उठले. आणि आता जर महाराज पाऊस जर पडला तर अजून 2 दिवस 4 दिवस पेरायला येत नाही. मग त्यावेळेस म्हणतो आम्ही, आली या संकट नाम घेईल. संकट आलं, दवाखान्यामध्ये कोणी जर ॲडमिट झालं त्यावेळेस मात्र जपाची माळ घेऊन बसायची, देवाचं नामस्मरण करायचं, पूजा करायचं, अभिषेक अमकं टमकं वारी करतो, हे करतो ते करतो. मी सांगतोय कशासाठी, आम्हाला संकट आलं की भगवंताची आठवण होते. पण संत कबीरदास म्हणतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में सुमिरन, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. अगर सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. दुःखामध्ये आम्हाला भगवंताची आठवण होते, पण सुखाची आठवण होत नाही. काही काही लोकांना देवाची सुद्धा आठवण होत नाही. दीक्षा घ्यायची तर खूप दूर राहिली हो. कालची गोष्ट नाही महाराज, काल एक दापकेळचा माणूस मरण पावला, शिवाईक्य झाला आम्ही म्हणतो आपल्या भाषेमध्ये. मरण पावल्याच्या नंतर आता त्याची अंत्यविधी करायची ना, अंत्यविधी करायची म्हणून त्याला लिंग पाहिजे. आता लिंगच नाही ना, मग कुठं मिळायचा लिंग. आता लिंग कुठं जा, लिंग कुठं जा म्हणले, लिंग कुठं मिळणार, जा म्हणले वडवळला. वडवळ सगळं गाव लिंग आहे, त्याचं गाव आहे म्हणले, जा तिथं मिळेल म्हणले. मग ती सगळ्या गावात फिरू लागली. आता गावात फिरत असताना म्हणले लॉकडाऊनमुळं अगोदरच कोणी लिंग कोणी ठेवणार, विभूती कोणी ठेवणार, कोणाच्या कपाळाला बघायला मिळणार. बऱ्याच ठिकाणी कुठं कुठे गेलं तर माणसं असं बसतात, विभूती बी नाही, गंध नाही, अष्टगंध नाही, बुक्का नाही, काहीच नाही. माणसाच्या कपाळाला काहीतरी असावं बरं का, गंध असावा. ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याच्या जीवनामध्ये सुगंध असतो. आणि मग ते आलं वडवळला, म्हणजे कुठंच लिंग मिळलं ना. मग ती एकाने म्हटलं, अरे महाराजाच्या घरी असेल चा. मग त्याने म्हणलं, नाही तुम्हीच चला म्हणलं. आता घर दाखवलं, घरी घेऊन आलं. म्हणले महाराज आणि लिंग पाहिजे. वाटलं आता लेकरू वगैरे जन्माला असेल किंवा 7व्या 8व्या महिन्यामध्ये गर्भाला लिंग बनतात गुरु महाराजांच्या हस्ते, स्वामी महाराजांच्या हस्ते. मग आला असेल. मी म्हणलं ठीक आहे. नाही माती किती वाजता आहे म्हणले त्याने. बोलत बोलत एकानं त्याने सांगितलं माती किती वाजता आहे. मग मी म्हणलं लिंग कशाला पाहिजे. त्यांनी म्हणले महाराज आपलं वाण्याचा माणूस मेला आहे, मरण पावला आणि त्याला लिंग पाहिजे. म्हणले आता हातावर लिंग द्यावं की. म्हणलं आता हातावर देऊन काय उपयोग आहे, ह्यानं आयुष्यात कधी गळ्यात लिंग घातला नाही आणि याच्या हातावर नाही. म्हणले विधी आहे ना, महाराजांनी मागितल्यात म्हणले स्वामी महाराजांनी, आता लिंग ठेवावंच लागतो म्हणले विधी करण्यासाठी. असं बर. मग लिंग घेऊन गेला. तो लिंग घेऊन जाऊन काहीही उपयोग नाही. जववरी पंचकलश दीक्षा नाही, तववरी भवीच बोली जे पाही. दीक्षा संस्कारा वाचून तो लिंगायतची नव्हे जाण. जोपर्यंत आपली दीक्षा होत नाही तोपर्यंत आपण लिंगायत नाही, तोपर्यंत आपण वीरशैव नाही. आणि दीक्षाच्या शिवाय उग जर गळ्यात लिंग घातलो तर त्या लिंगाची पूजा करण्याला काहीही अर्थ नाही. आणि मग म्हणले भगवंताचं नामस्मरण मोठ्याने करावं. मी आता हे पुढं बोलणार आहे, आत्ताच नको. आणि मग मोठ्याने करावं म्हणून आम्ही म्हणतो, पाहुणी आयशा शुभभक्ताला ये मही थरथरला. उदाहरण सांगतो तुम्हाला, एका मिनिटात वेळ खूप कमी आहे, मला खूप बोलायचं होतं पण तुम्ही वेळच दिला नाही. आता चंदू आप्पा नरवणे आपले उजनीचे, बऱ्याच लोकांना परिचय आहेत. आमचे कीर्तनकार आहेत, कीर्तनकार मंडळाचे अगोदर अध्यक्ष होते बीड जिल्ह्याचे आणि खूप सज्जन माणसं महाराज. आणि त्यांच्या मुलानं विष पेलं, ते काहीतरी सायफरमिथिन म्हणून. मला तुम्हाला परिचय असतील आमचे चंदू, आपले चंदू आप्पा नरवणे. आणि मग औषध पिलं, खूप वर्षाखालची गोष्ट आहे. आणि औषध पिल्याच्या नंतर जवळजवळ पाव लिटरच्या जवळजवळ औषध पिलं होतं. मग आणि मग ते असं झालं की आता मरतंय अशी अवस्था झाली. आणि मग त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं आंबेजोगाईला. आणि ॲडमिट केल्याच्यानंतर त्यांनी तिथून राष्ट्रसंतांना फोन लावला. आणि योगायोगानं तिथून राष्ट्रसंत आंबेजोगाईच्या रोडवरच निघाले होते. योगायोगानं, जसं आपला आज योगायोग. महाराजांनी आमच्या विजूभाऊला फोन केले, कुठं आहेत म्हणले, कुठं चाललात म्हणले, कीर्तनाला. कुठं आहे, पाटोद्याला. कोणाचं आहे, वडवळकर महाराजांचं आहे. त्यांनी मला फोन केला, महाराज कुठं आहेत. त्यांनी लातूरमध्ये, मी वडवळून निघालो आहे. मी म्हणलं महाराज कीर्तनासाठी निघालो आहे. कुठं, पाटोद्याला. कुठून जाणार, लातूरून. मग मी लातूरला थांबलो आहे. तेवढाच आम्हाला म्हणले योग म्हणले सत्संग घडेल. मी म्हणलं चला आपण जाऊ, हा योगायोग. तसं फोन लावल्याबरोबर महाराज तिथून निघाले होते. आणि कळाल्याबरोबर महाराज तिथं भेटायला गेले. अवस्था बघितली त्या मुलाची.
मी तुम्हाला काही दृष्टांत कथेतला पुराणातला इतिहासातला सांगत नाही, घडलेला दृष्टांत सांगतोय, सध्या हयातीतला. बघितले अवस्था होती, हातामध्ये भस्माचा महिमा. भस्म घेतलं, भस्म मंत्रून चंदू आप्पापाशी दिलं आणि सांगितलं याचा जीव चालला की याच्या कपाळावर भस्म लावायचं म्हणजे. हे भस्माचा महिमा काय आहे की पाहून या भस्मधारी यमतया नमस्कारी. उगी संतांनी हे अभंग रचून नाही ठेवले महाराज. ह्याचा जीव चालला म्हणलं की भस्म लावायचं कपाळावर, जीव चालला म्हणलं की भस्म लावायचं कपाळावरती. लावलं महाराज. भस्माचा महिमा, डॉक्टर साहेबांचा हातगुण ही मी असं म्हणणार नाही. आणि तो मुलगा वाचला, तो मुलगा सध्या ग्रामसेवक म्हणून हयात ड्युटीवर आहे. हा केवळ आणि केवळ भस्माचा महिमा आहे. आम्हाला लाज वाटते, काही काही आमची तरुण मुलं मुली घरात लावतात आईवडिलाच्या जोरामुळं, दबावामुळं, पण कॉलेजला शाळेला निघाले की कपाळावरचं भस्म पुसून जातात. जे लोक कपाळावरचं भस्म पुसतात ते त्यांचं नशीब पुसतात बरं का.